नमस्कार मित्रांनो, मी सतीश आणि आपण शिकत आहोत संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स. मित्रांनो, हे 8वं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत फ्युचर टेन्स कॅटेगरी 2. ठीक आहे. आता कॅटेगरी 2 काय असते बघा. आपण ऑलरेडी हे कॅटेगरी 1 आणि कॅटेगरी 2 अभ्यासलेला आहे. आता आपण शॉर्टमध्ये बघू. ठीक आहे. कॅटेगरी 2 काय असते? कर्त्या जवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. आता कर्ता कोण असतो? वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो कर्ता असतो. फॉर एक्झाम्पल, पहिले एक्झाम्पल बघा, रामकडे 2 मोबाईल आहेत. या वाक्यामध्ये आपण राम बद्दल बोलतोय ना, राम इथं आपला सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. आता दुसरं एक्झाम्पल बघा, राधाजवळ 1000 रुपये आहेत. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? राधाबद्दल बोलतोय. सो राधा इथं सब्जेक्ट होईल. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा, सागरला एक बहीण आहे. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? सागर बद्दल बोलतोय. सो सागर इथं कर्ता होईल. ठीक आहे. कर्ता म्हणजेच सब्जेक्ट. ठीक आहे. आता आपल्याला कर्ता कळालं. कॅटेगरी 2 काय आहे? कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. ठीक आहे. आणि या लेक्चरमध्ये आपण काय बघत आहोत? फ्युचर टेन्स कॅटेगरी 2 आपण बघतोय. ठीक आहे. आता कॅटेगरी 2 आपण बघितलं. आता फ्युचर टेन्स म्हणजे काय? पहिल्यांदा टेन्स म्हणजे काय? टेन्स म्हणजे काळ. काळ म्हणजेच वेळ. बघा, वेळ 3 प्रकारची असते. आता चालू आहे ती एक वेळ असते, झालेली एक वेळ असते आणि येणारी एक वेळ असते. ज्यावेळेस आपण चालू वेळेबद्दल बोलतोय त्यावेळेस तो काळ असतो प्रेझेंट टेन्स, आणि ज्यावेळेस आपण झालेल्या वेळेबद्दल बोलतोय त्यावेळेस तो काळ असतो पास्ट टेन्स, आणि ज्यावेळेस आपण येणाऱ्या वेळेबद्दल बोलणार आहे त्यावेळेस तो काळ असतो फ्युचर टेन्स. ठीक आहे. आता आपण बघितलं काय कॅटेगरी 2 काय असते? कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असतं. म्हणजे कुणाजवळ काहीतरी असतं असा सेन्स येतो कॅटेगरी 2 मध्ये. आणि फ्युचर टेन्स कॅटेगरी 2 ची वाक्य ते केव्हा होणार आहे? ज्यावेळेस कर्त्याजवळ, कर्त्याकडे, कर्त्याला, कर्त्यामध्ये काहीतरी असणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. ठीक आहे. बघा, हा चार्ट आपण अभ्यासला होता लेक्चर नंबर 2 मध्ये. त्यावेळेस आपण सांगितलं होतं, काय सांगितलं बघा, फ्युचर टेन्स कॅटेगरी 2 मध्ये जवळ असेल, कडे असेल, ला असेल, मध्ये असेल हे शब्द येतील. हे आपण हिंट सांगितली होती. आणि आपण हे एक्झाम्पल्स पण बघितले होते बघा. पण ते हे एक्झाम्पल्स बघा, माझ्या जवळ 1000 रुपये असतील. आता या वाक्यामध्ये जवळ असतील आले बघा. कुणाजवळ काहीतरी आहे, कुणाजवळ काहीतरी आहे असा सेन्स येतोय ना, कुणाजवळ काहीतरी आहे असा सेन्स येतोय. ठीक आहे. आणि कधी असणार आहे? ते येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, रामकडे 2 मोबाईल असतील. इथं कडे असतील आले आणि कधी असतील? येणाऱ्या काळामध्ये असतील. म्हणजे फ्युचर कॅटेगरी 2च वाक्य. आता तिसरं एक्झाम्पल बघा, राधाला एक भाऊ असेल. ला असेल आले बघा, इथं ला असेल आले आणि कधी असेल? येणाऱ्या काळामध्ये असेल. म्हणजे फ्युचर कॅटेगरी 2च वाक्य. आणि चौथं एक्झाम्पल बघा, बाटलीमध्ये पाणी असेल. इथं पण मध्ये असेल आले बघा, म्हणजे हे कॅटेगरी 2च वाक्य. आणि कधी असेल? येणाऱ्या काळामध्ये असेल. म्हणजे हे फ्युचर कॅटेगरी 2चीच वाक्य आहेत सगळे. ठीक आहे. आज आपल्याला अशी वाक्य इंग्लिशमध्ये बनवायला शिकायचंय. ठीक आहे. बघा, आता ही सगळी वाक्य आहेत, ही सगळी फ्युचर टेन्स कॅटेगरी 2ची वाक्य आहेत. ठीक आहे. आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये इंग्रजी वाक्याचं जनरल स्ट्रक्चर कसं असतं हे देखील अभ्यासलंय. कसं असतं? सब्जेक्ट प्लस फॉर प्लस अदर वर्ड्स असतं. ठीक आहे. काय असतं? सब्जेक्ट प्लस फॉर प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. आता सब्जेक्ट काय असतो? वाक्यात आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो सब्जेक्ट असतो. आता फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य बघा, आमच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? आमच्याकडे एक पेन असेल. आमच्याबद्दल बोलतोय ना. आमच्या म्हणजे इथं आम्ही आपला सब्जेक्ट असणार आहे. बघा, आमच्या असा काही वर्ड नसतो. आमच्यासाठी आपल्याला आम्ही हा सब्जेक्ट वापरावा लागतो. ठीक आहे. म्हणजे इथं पहिल्या वाक्यामध्ये आमच्या म्हणजे आम्ही इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, त्याच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? त्याच्याबद्दल बोलतोय. ठीक आहे. त्याच्या असं काही वर्ड नसतो इंग्लिशमध्ये. त्याच्या म्हणजे इथं आपल्याला तो सब्जेक्ट घ्यावा लागतो. ठीक आहे. सब्जेक्ट काय असणार आहे? तो. त्याच्या म्हणजे तो इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा, तुझ्याकडे एक पेन असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? तुझ्याकडे एक पेन असेल. तुझ्याबद्दल बोलतोय ना. सो तुझ्या म्हणजे इथं तू इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. बघा, आता तुझ्या असं काही वर्ड नसतो इंग्लिशमध्ये, आपल्याला तू इथं घ्यावं लागतं. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे एक पेन असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? तुमच्याकडे एक पेन असेल. तुमच्याबद्दल बोलतोय ना. तुमच्या असं काही वर्ड नसतो. तुमच्या म्हणजे इथं आपल्याला तुम्ही सब्जेक्ट घ्यावा लागेल. ठीक आहे. आता 5th एक्झाम्पल बघा, तिच्याकडे एक पेन असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? तिच्याबद्दल बोलतोय. म्हणजे इथं ती हा सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल्स बघा, रामकडे एक पेन असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? रामकडे एक पेन असेल. राम बद्दल बोलतोय ना. सो राम इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता 7th एक्झाम्पल बघा, त्यांच्याकडे एक पेन असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? त्यांच्याकडे एक पेन असेल. त्यांच्याबद्दल बोलतोय ना.
त्यांच्या म्हणजे ते इथं आपलं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता 8वं एक्झाम्पल बघा. राम आणि श्यामकडे एक पेन असेल. या वाक्यात आपण कुणाबद्दल बोलतोय? राम आणि श्यामकडे एक पेन असेल. राम आणि श्याम बद्दल बोलतोय ना. सो इथं आपण राम आणि श्याम आपला सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता 9वं एक्झाम्पल बघा. बाटलीमध्ये पाणी असेल. या वाक्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतोय? बाटलीबद्दल बोलतोय ना. बाटलीमध्ये पाणी असेल म्हणजे इथं बाटली आपला सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सब्जेक्ट इथं क्लिअर झाला असेल. बघा आता आपण सब्जेक्ट बघितला. आता आपल्याला बघायचं वर्ब. बघा आपण काय सांगितलंय? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये बघा मी काय सांगतोय. फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये जवळ असेल, कडे असेल, ला असेल, मध्ये असेल हे जे शब्द येतात हे शब्द असतात वर्ब. बघा मी काय सांगितलं? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये जवळ असेल, कडे असेल, ला असेल, मध्ये असेल हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. आता पहिले एक्झाम्पल बघा. आमच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये इथं कडे असेल आले बघा. कडे असेल हे असणार आहे वर्ब. ठीक आहे. आपण काय सांगितलं लक्षात ठेवा. फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये जवळ असेल, कडे असेल, ला असेल, मध्ये असेल हे शब्द सगळे वर्बचं काम करणार आहेत. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. त्याच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये इथं कडे असेल आले म्हणजे कडे असेल हे करणार आहे वर्बचं काम आपलं. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. तुझ्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये कडे असेल आले हे कडे असेल असणार आपलं वर्ब. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा. तुमच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये इथं पण कडे असेल आले म्हणजे कडे असेल हे असणार आहे वर्ब. ठीक आहे. आता 5वं एक्झाम्पल बघा. तिच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये इथं पण कडे असेलच आलंय म्हणजे हे असणार आपलं वर्ब. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल्स बघा. आता 6व्या, 7व्या आणि 8व्या एक्झाम्पल मध्ये पण इथं कडे असेल आले. हे कडे असेल काय असणार आहे? वर्बच असणार आहे. ठीक आहे. आता 9वं एक्झाम्पल बघा. 9व्या एक्झाम्पल मध्ये इथं काय आले? मध्ये असेल आले बघा. इथं मध्ये असेल आले. ठीक आहे. इथं मध्ये असेल म्हणजे हे काय असणार आहे? वर्ब असणार आहे. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये जवळ असेल, कडे असेल, ला असेल, मध्ये असेल हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. ठीक आहे. तुम्हाला सब्जेक्ट कळाला, वर्ब कळाला. ठीक आहे. आता काय राहिलंय? अदर वर्ड्स. आपलं जनरल वाक्याचं स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. आपण सब्जेक्ट बघितला, वर्ब बघितला, अदर वर्ड्स. ठीक आहे. आता राहिलंय अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय असतं बघा. वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब सोडून राहिलेला सगळा भाग असतो अदर वर्ड्स. काय सांगितलं मी? वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब सोडून राहिलेला सगळा भाग हा अदर वर्ड्स असतो. ठीक आहे. आता या सगळ्या वाक्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य बघा. आमच्याकडे एक पेन असेल. इथं आमच्या सब्जेक्ट होईल, कडे असेल, वर्ब होईल. राहिला कोणता भाग? एक पेन. एक पेन इथं असणार आहे अदर वर्ड्स. ठीक आहे. दुसरे एक्झाम्पल बघा. त्याच्याकडे एक पेन असेल, कडे असेल, वर्ब म्हणून आले त्याच्या म्हणजे तो इथं सब्जेक्ट असणार आहे. राहिला कोणता भाग? एक पेन. एक पेन इथं अदर वर्ड्स असणार आहे. या सगळ्या वाक्यामध्ये एक पेन हे अदर वर्डचं काम करणार आहे. ठीक आहे. ओके. आता आपल्याला ही सगळी वाक्य इंग्लिशमध्ये बनवायला शिकायचे. ठीक आहे. आता बघा ही सगळी वाक्य आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स या स्ट्रक्चरनेच बनवणार आहोत. ठीक आहे. हे आपण स्ट्रक्चर अगोदर अभ्यासले. हे स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल बघा. आमच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो ना. पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो, त्यानंतर वर्ब घेतो, त्यानंतर अदर वर्ड्स येणार आहे. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? आमच्या. आमच्या म्हणजे आम्ही इथं सब्जेक्ट म्हणून घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? वी घेतो. ठीक आहे. आता आपल्याला सब्जेक्ट झाला. आता आपल्याला घ्यायचंय वर्ब. ठीक आहे. आपण काय बघितलं? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये जवळ असेल, कडे असेल, ला असेल, मध्ये असेल हे सगळे शब्द वर्बचं काम करतात. ठीक आहे. आणि इंग्लिशमध्ये या सगळ्या शब्दांसाठी आपल्याला वर्ब म्हणून एकच वर्ब घ्यावं लागतं. विल हॅव. हे एकच वर्ब आहे. बघा आपण काय बघितलं होतं? प्रेझेंट कॅटेगरी 1 मध्ये एम, इज, आर हे 3 शब्द वर्बचं काम करत होते ना. प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये हॅव आणि हॅज हे 2 शब्द वर्बचं काम करायचे. पास्ट कॅटेगरी 1 मध्ये वॉज आणि वर हे 2 शब्द वर्बचं काम करायचे. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये हॅड हा एकच शब्द आपल्याला वर्बचं काम करायचं. ठीक आहे. आणि पाठीमागच्या लेसन मध्ये आपण काय बघितलं? फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये विल बी हे वर्ब एकच आहे पण 2 वर्डचं एक वर्ब आहे. ठीक आहे. हे फ्युचर कॅटेगरी 1 मध्ये आपण बघितले पाठीमागच्या लेक्चर मध्ये. आता आपण बघतोय फ्युचर कॅटेगरी 2 याच्यामध्ये सुद्धा एकच वर्ब आहे पण 2 वर्ड्स आहे. कोणते कोणते 2 वर्ड्स आहेत? विल आणि हॅव हे 2 वर्डचं एकच वर्ब आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.
आता बघा, आता इथं एकच वर्ब असल्यामुळं काय म्हणतोय बघा, आता इथं एकच वर्ब असल्यामुळं आपलं काम अजून सोपं होणार आहे, कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण विल हॅव वापरणार आहे. तुमचा सब्जेक्ट आय असो, ही असो, सी असो, इट असो, सिंग्युलर असो किंवा वी असो, यू असो, दे असो किंवा प्लुरल असो. आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे काय, ज्यावेळेस वाक्यात आपण एकाबद्दल बोलतोय त्यावेळेस तो सब्जेक्ट असतो सिंग्युलर, आणि ज्यावेळेस वाक्यात आपण एकापेक्षा जास्त जणांबद्दल बोलतोय, एकापेक्षा जास्त लोकांबद्दल, वस्तूबद्दल, गोष्टीबद्दल बोलत असू, त्यावेळेस सब्जेक्ट असतो आपला प्लुरल. आपण काय सांगितलं, वाक्यात फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये एकच वर्ब म्हणून येतं, काय येतं, विल हॅव येतं सगळ्या सब्जेक्ट सोबत. तुमचा सब्जेक्ट कोणताही असू द्या. आता गंमत अशी आहे बघा, अगोदर आपण शॅल हॅव सुद्धा वापरायचो फ्युचर कॅटेगरीमध्ये वर्ब म्हणून. हे शॅल हॅव कोणासोबत यायचं, आय आणि व्ही सोबत फक्त यायचं, हे अगोदर आपण वापरायचो. आता मॉडर्न इंग्लिश मध्ये आपण सगळ्या सब्जेक्ट सोबत आय आणि व्ही सोबत सुद्धा विल हॅवच वापरतो, म्हणजे आपलं काम अजून सोपं झालंय. ठीक आहे, लक्षात काय ठेवायचं, फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये एकच वर्ब येतं, विल हॅव सगळ्या सब्जेक्ट सोबत. ठीक आहे, आता आपण इथं सब्जेक्ट घेतलाय. ठीक आहे, आता आपल्याला काय घ्यायचंय, वर्ब घ्यायचे. आपण आताच बघितलं की फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं, विल हॅव येते. सो इथं घेणार आपण विल हॅव. काय घेणार, विल हॅव. ठीक आहे, आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला काय घ्यायचंय, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे, एक पेन आहे. एक पेनसाठी आपण काय घेतो, अ पेन. काय घेतो, अ पेन. ठीक आहे, आता इथं बघा, जर तुमच्या वाक्यात एक हा शब्द आला नसता तरी सुद्धा आपल्याला इथं अ वापरावं लागलं असतं. आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये बघितलंय, अ हे आर्टिकल आहे आणि अ हे आर्टिकल आपण कधी वापरतो, वाक्यात तुमच्या कॉमन नाउन यावं लागतं, ते एकटं यावं लागतं आणि ते काउंटेबल असावं लागतं. आता बघा, समजा एक हा शब्द इथं आला नसता. पेन हे कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन म्हणजे काय, असं नाव जे आपण कॉमन मध्ये त्या वस्तूसाठी वापरतो. कुठल्याही पेनला आपण पेन म्हणू शकतो ना, हा पेन, हा पेन, हा पेन. पेन हे कॉमन नाउन आहे. ठीक आहे, ते आमच्याकडे पेन असेल म्हणजे एका पेनाबद्दल बोलतोय, म्हणजे तो एकटा पण आलाय आणि पेन हा काउंटेबल पण आहे. काउंटेबल म्हणजे काय, अशा वस्तू आपण 1, 2, 3 अशा मोजू शकतो. ठीक आहे, एक पेन, 2 पेन, 3 पेन असं मोजू शकतो, म्हणजे पेन हा काउंटेबल पण आहे. जर तुमच्या या वाक्यामध्ये एक हा शब्द जरी नसता आला तरी आपल्याला इथं अ हे वापरावं लागलं असतं. आणि ज्यावेळेस तुमच्या नावाच्या अगोदर, ह्या पेन हे नाव आहे ना, नाव आहे, ह्या नावाच्या अगोदर जर एक हा शब्द आला तर तिथं विचारच करायचा नाही, तिथं डोळं झाकून आपल्याला अच वापरावं लागतं. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य कसं तयार झालं बघा, आमच्याकडे एक पेन असेल, वी विल हॅव अ पेन. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, त्याच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये कडे असेल हे तर वर्ब म्हणून आले. ठीक आहे, आता इथं त्याच्या हे का, त्याच्या म्हणजे कोण, तो इथं सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेतो ना, सब्जेक्ट इथं काय आहे बघा, त्याच्या म्हणजे इथं तो सब्जेक्ट असणार आहे आणि तो साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, ही घेतो. ठीक आहे, हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला काय घ्यायचंय, वर्ब घ्यायचे. फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं. सो इथं आपण वापरणार आहे विल हॅव. ठीक आहे, आता काय राहिला, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय आहे, एक पेन आहे, मग आपण इथं वापरणार अ पेन. ठीक आहे, आता तिसरं एक्झाम्पल बघा, तुझ्याकडे एक पेन असेल. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, तुझ्या म्हणजे तू सब्जेक्ट आहे आणि तू साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, यू घेतो. हा झाला आपला सब्जेक्ट. आता आपल्याला काय घ्यायचंय, वर्ब घ्यायचे. फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं, विल हॅव येतं. ठीक आहे, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय आहे, एक पेन. एक पेन साठी आपण काय घेणार, अ पेन. ठीक आहे, चौथं एक्झाम्पल बघा, तुमच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये इथं सब्जेक्ट कोण आहे, तुमच्या म्हणजे तुम्ही इथं सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आणि तुम्ही साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, यूज घेतो. आता इथं बघा, तुझ्या इंग्लिशमध्ये तू साठी पण आपण यूज वापरतो आणि तुम्ही साठी पण आपण यूज वापरतो. ठीक आहे, इथं तुमच्या म्हणजे तुम्ही सब्जेक्ट आहे आणि इथं आपण तुम्ही साठी यू घेतला. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचे वर्ब. फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं, विल हॅव येतं. सो आपण इथे येणार आहे विल हॅव. ठीक आहे, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय, एक पेन. एक पेन म्हणजे अ पेन. ठीक आहे, आता 5 एक्झाम्पल बघा, तिच्याकडे एक पेन असेल. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, तिच्या म्हणजे इथं ती सब्जेक्ट आहे आणि ती साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, सी घेतो. हा झाला सब्जेक्ट. आता घ्यायचे आपल्याला वर्ब. वर्ब काय येतं, फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅवच येतं. ठीक आहे, आता काय राहिलाय, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथं काय, एक पेन. एक पेन साठी आपण काय घेतो, अ पेन. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा,
तिच्याकडे एक पेन असेल, सी विल हॅव अ पेन. ठीक आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा. रामकडे एक पेन असेल या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राम सब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग इथं आपण सुरुवातीला सब्जेक्ट घेऊ. ठीक आहे. आता काय घ्यायचं आपल्याला? फर्ब घ्यायचे. ठीक आहे. फर्ब काय आहे? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत फर्ब म्हणून काय येतं? विल हॅव येतं. इथं आपण घेणार आहे विल हॅव. काय घेणार आहे? विल हॅव. सब्जेक्ट झाला, फर्ब झाला. आता आपल्याला काय घ्यायचंय? अदर वर्ड्स घ्यायचंय. अदर वर्ड्स इथं काय आहे? एक पेन. एक पेनला आपण काय घेतो? अ पेन. काय घेतो एक पेनसाठी? अ पेन. कसं वाक्य तयार झालं बघा. रामकडे एक पेन असेल, राम विल हॅव अ पेन. ठीक आहे. आता 7th एक्झाम्पल बघा. त्यांच्याकडे एक पेन असेल. आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? त्यांच्या. त्यांच्या म्हणजे ते सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो? दे घेतो. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब काय असतो? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये विल हॅव येतो सगळ्या सब्जेक्ट सोबत. ठीक आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता काय घ्यायचंय? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथे काय आहे? एक पेन. एक पेनला आपण काय घेतो? एक पेनसाठी अ पेन. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. त्यांच्याकडे एक पेन असेल, दे विल हॅव अ पेन. ठीक आहे. आता 8th एक्झाम्पल बघा. राम आणि श्यामकडे एक पेन असेल या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? राम आणि श्याम. ठीक आहे. बघा हे वाक्य कसं तयार होईल? आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. राम अँड श्याम हा झाला आपला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. आपण काय सांगितलंय? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत वर्ब म्हणून काय येतं? विल हॅव येतं. सो इथे घेणार आहे आपण विल हॅव. ठीक आहे. हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला. आता अदर वर्ड्स इथे काय आहे? एक पेन. एक पेन साठी आपण काय घेतो? अ पेन घेतो. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा आपलं. राम आणि श्यामकडे एक पेन असेल, राम अँड श्याम विल हॅव अ पेन. ठीक आहे. आता 9th एक्झाम्पल बघा. बाटलीमध्ये पाणी असेल या वाक्यामध्ये बाटली इथं सब्जेक्ट आहे, मध्ये असेल इथं वर्ब आहे. ठीक आहे. बघा आता पाणी इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आता सब्जेक्ट कोण आहे इथं? बाटली आहे. ठीक आहे. बघा आता. आता बाटली इथं कॉमन नाव नाही का? बाटली हे सुद्धा कॉमन नाव नाही. बघा कोणत्याही बाटलीला आपण बाटली म्हणू शकतो ना. ही बाटली, ती बाटली, ती बाटली. म्हणजे बाटली हे तिथं कॉमन नाव नाही. ठीक आहे. आणि बाटली हे एकटं पण आले. एका बाटलीबद्दल बोलतोय ना आपण, म्हणजे सिंग्युलर पण आले. ठीक आहे. आणि आता बाटली हे काउंटेबल पण आहे. बघा एक बाटली, 2 बाटल्या, 3 बाटल्या असं आपण मोजू शकतोय. म्हणजे इथं बाटली हे कॉमन नाव नाही, एकटं आले आणि काउंटेबल पण आहे. सो इथं बाटलीच्या अगोदर आपल्याला अ वापरावं लागेल. काय वापरावं लागेल? अ वापरावं लागेल. म्हणजे आपण कसं घेणार बघा वाक्य? अ बॉटल. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायला लागेल वर्ब. वर्ब काय येतं? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅवच येतं. ठीक आहे. आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता काय राहिलंय? अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथे काय आहे? पाणी. पाण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वॉटर म्हणतो. काय म्हणतो? वॉटर म्हणतो. ठीक आहे. आता इथं वॉटरच्या अगोदर आपण अ किंवा आर्टिकल वापरलेलं नाहीये, कारण वॉटर हे कॉमन नाउन जरी असलं तर ते काउंटेबल नाहीये. पाणी मोजण्यासाठी आपण एक पाणी, 2 पाणी, 3 पाणी असं आपण मोजू शकत नाही. आपल्याला पाणी मोजण्यासाठी लिटर हे परिमाण वापरावं लागतं. 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर. ठीक आहे. आपण काय सांगितलंय? ज्या वस्तू आपण 1, 2, 3 अशा मोजू शकतो त्याच वस्तू असतात काउंटेबल. पाणी काय असं आपण मोजू शकत नाही. सो पाणी हे अनकाउंटेबल आहे. त्याच्यामुळं त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वगैरे काही वापरलेलं नाहीये. ठीक आहे. आता इथं हे वाक्य मी असं पण लिहू शकतो. कसं? बघा कसं घेतोय मी? द बॉटल विल हॅव वॉटर. काय केलं मी इथं? फक्त अच्या जागेला मी द वापरलं. आता अ कधी येतं? द. आता द सुद्धा हे आर्टिकलच आहे. हा कॉन्सेप्ट आपला पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये सांगायचा राहिला होता. ठीक आहे. आता आपण बघू. बघा हे अ पण आर्टिकल आहे आणि द पण आर्टिकल आहे. ठीक आहे. आता हे अ कधी येतं आणि द कधी येतं बघूया आपण. बघा 2 केस आहेत. पहिली केस काय आहे बघा. 2 व्यक्ती आहेत. ह्या 2 व्यक्तींचं डिस्कशन चाललंय. हे 2 व्यक्ती आहेत आणि या 2 व्यक्तीचं डिस्कशन चाललंय. हे कशाचं डिस्कशन चाललंय त्यांचं? बाटलीमध्ये पाणी आहे. ठीक आहे. बघा आता हा व्यक्ती काय सांगतोय? हा व्यक्ती याला सांगतोय की बाटलीमध्ये पाणी आहे. बघा मी काय म्हणतोय? हा व्यक्ती जो आहे, हा व्यक्ती ह्या व्यक्तीला सांगतोय की बाटलीमध्ये पाणी आहे. त्यावेळेस आपण हे वाक्य असं लिहिणार. कसं? अ बॉटल विल हॅव वॉटर.
बघा, ज्यावेळेस आपण हे वाक्य असं लिहिणार कसं, अ बॉटल विल हॅव अ वॉटर, त्यावेळेस हा व्यक्ती काय सांगतोय, कुठल्या तरी एका बाटलीमध्ये पाणी असेल. म्हणजे तिथं बाटली ही स्पेसिफिक नाहीये, कुठल्या तरी आपण एका बाटलीविषयी बोलतोय, ती बाटलीचं आपल्याला माहिती झालेली नाहीये, त्या बाटलीविषयी आपल्याला काही नॉलेज नाहीये, कुठल्या तरी एका बाटलीमध्ये पाणी असेल असा अर्थ होतो. कधी जर तुम्ही हे आर्टिकल वापरलं तर. बघा आता दुसऱ्या केसमध्ये काय आहे, केस दुसरी काय आहे, हेच, हा एक व्यक्ती आहे, ठीक आहे, हा व्यक्ती या व्यक्तीशी डिस्कशन चालू आहे आणि हा व्यक्ती काय म्हणतोय, बाटलीमध्ये पाणी असेल. पण आता ह्या पण व्यक्तीला माहिती आहे की ती बाटली कुठली आहे आणि या पण व्यक्तीला ती माहिती आहे की ती बाटली कुठली आहे. ठीक आहे, आता दोघालाही त्या बाटलीबद्दल माहिती आहे. अशा केसमध्ये आपण द वापरतो. काय वापरतो, द वापरतो. मग कसं वाक्य तयार होईल बघा इथं, द बॉटल विल हॅव वॉटर. कळालं. कधी वापरतो आपण, तुमच्या वाक्यामध्ये कॉमन नाउन यावं लागतं, एकटं यावं लागतं, ते काउंटेबल पण असावं लागतं. ठीक आहे, पण त्याची जर निश्चित माहिती झालेली जर असेल तर आपण द वापरतो, आणि निश्चित माहिती झालेली नसेल म्हणजे रॅन्डमली आपण कुठल्या तरी एका कॉमन नाउन विषयी बोलत असू तर त्यावेळेस आपल्याला अ वापरावं लागतं. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट आपल्या पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये आपण कव्हर केलेला नव्हता. बघा आता तुम्ही म्हणाल सर मग या वाक्यामध्ये इथं आपण अ वापरलंय, इथं पण अ वापरलंय, इथं पण अ वापरलंय. हे आपण अ वापरलंय कारण इथं आपण रॅन्डमली कुठल्या तरी एका पेनाबद्दल बोलतोय. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आय गेस प्रेझेंट कॅटेगरी 2 आणि पास्ट कॅटेगरी 2 मध्ये एक्झाम्पल होती बघा, बाटलीमध्ये पाणी आहे. इथं आपण फक्त बॉटल वापरलं होतं. इथं कॉन्सेप्ट आपण हा अभ्यासलेला नव्हता म्हणून आपण अ किंवा अ तिथं वापरलेलं नव्हतं. आता बघा ही वाक्य कशी होतील, बाटलीमध्ये पाणी आहे, या वाक्यामध्ये मध्ये आहे आले म्हणजे हे प्रेझेंट कॅटेगरी 2चं वाक्य आहे. इथं आपण काय घेतो, हॅव आणि हॅज घेतो ना प्रेझेंट कॅटेगरी 2 मध्ये. इथं आपण कसं घेणार, अ बॉटल हॅज वॉटर. म्हणजे आता कुठल्या तरी एका बॉटलीमध्ये, सॉरी, कुठल्या तरी एका बाटलीमध्ये पाणी असेल असा याचा अर्थ होतो. कळतंय, इथं अ वापरलं तर. आणि मी समजा इथं द वापरलं, द बॉटल हॅज वॉटर असं जर मी वाक्य घेतलं तर कुठली जी बाटली मी ज्याच्याबद्दल मी बोलतोय, ज्या बाटलीबद्दल मी बोलतोय ती बाटली मला माहिती आहे, मला कुठल्या बाटलीबद्दल बोलतोय हे माहिती आहे, किंवा पुढच्या माणसाला ज्याला मी सांगतोय त्या माणसाला सुद्धा ह्या बाटलीबद्दल माहिती आहे असा याचा अर्थ होतो द घेतलं तर. आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस कुठल्या तरी रॅन्डमली कुठल्या तरी आपण बाटलीविषयी बोलणार आहे, आणि ज्यावेळेस आपण द वापरणार आहे त्यावेळेस बोलणाऱ्याला माहिती असतं कुठल्या बाटलीबद्दल बोललं जाते, ऐकणाऱ्यालाही माहिती असतं कुठल्या बाटलीबद्दल पुढचा व्यक्ती बोलतोय तो. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट आहे. आता दुसरं वाक्य पण आपण असं बघितलं होतं, रूम मध्ये एक फॅन होता. इथं रूम सुद्धा, रूम हे सुद्धा कॉमन नाउन आहे. एका रूम बद्दल बोलतोय ना, रूम मध्ये फॅन होता, एका रूम बद्दल बोलतोय आपण, आणि रूम काउंटेबल पण आहे. एक रूम, 2 रूम्स, 3 रूम्स आपण असं काउंट करू शकतोय ना. ठीक आहे, म्हणजे इथं पण आपण अ आणि द चा कॉन्सेप्ट वापरू शकतो. बघा कसं वाक्य होईल, रूम मध्ये एक फॅन होता, मध्ये होता आले म्हणजे हे कॅटेगरी 2चं वाक्य आहे, पण पास्ट कॅटेगरी 2चं वाक्य आहे. तिथं आपण हॅड वापरतो ना, हो म्हणून. बघा मग कसं वाक्य होईल, रूम हॅड एक पेन. आता कुठल्या तरी एका पेनाविषयी बोलतोय आपण, मग आपण काय येणार आहे, अ पेन. ठीक आहे, इथं रूम मध्ये एक पेन होता, हे वाक्य कसं तयार झालं, रूम हॅड अ पेन. ठीक आहे, आता इथं मी अ च्या जागेला द सुद्धा वापरू शकतो, पण ज्यावेळेस मी अ च्या जागेला द वापरणार आहे त्यावेळेस मला माहित आहे किंवा पुढच्या ज्याला मी सांगतोय त्याला सुद्धा माहित आहे, आम्हा दोघांनाही माहित आहे की मी कुठल्या रूम बद्दल बोलतोय. ठीक आहे, ज्यावेळेस आपण स्पेसिफिक एका रूम बद्दल बोलतो असतो त्यावेळेस आपल्याला द वापरावं लागतं. ठीक आहे, बघा आता तिसरं वाक्य बघा, बाटलीमध्ये पाणी होतं. आता या बाटलीमध्ये पाणी होतं म्हटलंय. ठीक आहे, आता रूम मध्ये होतं, इथं बाटली आपला सब्जेक्ट आहे, मध्ये होता आले म्हणजे हे पास्ट कॅटेगरी 2चं वाक्य आहे. पास्ट कॅटेगरी 2 मध्ये आपण म्हणून काय घेतो, हॅड घेतो. इथं आता बाटली हे कॉमन नाउन आहे, एका बाटलीबद्दल बोलतोय आणि ती बाटली हे काउंटेबल पण आहे, बघितले आपण वरती. ठीक आहे, इथं आपण अ सुद्धा घेऊ शकतो आणि द सुद्धा घेऊ शकतो. बघा आता सुरुवातीला आपण अ वापरू, बाटलीमध्ये पाणी होतं, अ बॉटल, सॉरी, अ बॉटल हॅड वॉटर. वाक्य असं तयार होईल. कळलं. आता इथं ज्यावेळेस मी अ वापरणार आहे त्यावेळेस ह्याचा अर्थ असा होतो की कुठल्या तरी एका बाटलीमध्ये पाणी असेल. ठीक आहे, इथं मी आता द सुद्धा वापरू शकतो अच्या जागेला, पण ज्यावेळेस मी द वापरणार आहे त्यावेळेस कुठल्या तरी स्पेसिफिक बाटलीविषयी मी बोलतोय असा अर्थ होतो, आणि त्या बाटलीची बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही माहिती आहे असं
अर्थ होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे देखील एक्झाम्पल आपण बघितलं होतं काय, रूम मध्ये 2 फॅन होते. रूम हे सुद्धा काउंटेबल नाव आहे. ठीक आहे, ते कॉमन नाउन पण आहे आणि ते एकटं पण आले. एका रूम बद्दल बोलतोय ना आपण. म्हणजे जर मी कुठल्या तरी रॅन्डम एका रूम विषयी बोलत असेल तर आपण तिथं अ वापरणार आहे. रूम. आता बघा होते आले ना, मध्ये होते आले म्हणजे पाच कॅटेगरी, दोनचं वाक्य आहे. आणि इथं पाच कॅटेगरी दोन मध्ये आपण फर्म म्हणून काय घेतो, हॅड घेतो. रूम हॅड 2 फॅन, 2 फॅन्स असेल, बरोबर ना. इथं 2 फॅन, इथं आपण 2 फॅन बद्दल बोलतोय ना. फॅन हे सुद्धा कॉमन नाव आहे, पण 2 फॅन बद्दल बोलतोय. म्हणजे हे नाउन झालं प्लुरल, आणि प्लुरल नाउनच्या अगोदर आपण अ किंवा ॲन असं काही वापरत नाही. ठीक आहे, ओके. आता इथं अच्या जागेला मी द सुद्धा वापरू शकतो. द जर मी वापरलं तर मी कुठल्या तरी एका स्पेसिफिक रूम बद्दल बोलतोय असा अर्थ होतो, आणि ज्याला मी बोलतोय त्याला सुद्धा त्या रूमची माहिती आहे असा अर्थ होतो. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट आपला पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये बघायचा राहिला होता. सो इथं आपण तो कव्हर केलाय. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण अ किंवा द तिथं वापरलेलं नाहीये. आता तुम्ही लक्षात ठेवायचं, तुम्हाला अ किंवा द तुम्ही तिथं वापरू शकता. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल बघा, माझ्याकडे पैसे असतील. आता या वाक्यामध्ये कडे असतील हे वर्बचं काम करणार आहे. माझ्या म्हणजे मी इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, पैसे इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे, बघा आता आपण सुद्धा काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं काय आहे, माझ्या म्हणजे मी सब्जेक्ट असणार आहे. मी साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, आय घेतो. ठीक आहे, आता घ्यायचं आपल्याला वर्ब. वर्ब काय येतं, फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं. सो इथं आपण घेणार आहे विल हॅव. ठीक आहे, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. अदर वर्ड्स इथं काय आहे, पैसे. पैसेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मनी म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, मनी म्हणतो. ठीक आहे, आता मनीच्या अगोदर इथं अ किंवा ॲन येणार नाहीये, कारण इंग्लिशमध्ये मनी हे अनकाउंटेबल मानलं जातं. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं, माझ्याकडे पैसे असतील, आय विल हॅव मनी. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, आमच्याकडे वेळ असेल. आता या वाक्यामध्ये कडे असेल इथं वर्ब काम करणार आहे. आमच्या म्हणजे आम्ही इथं सब्जेक्ट असणार आहे. ठीक आहे, आणि आम्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, वी घेतो. ठीक आहे, आपण घेतला हा सब्जेक्ट. ठीक आहे, आता आपल्याला घ्यायचे वर्ब. तर वर्ब म्हणून विल हॅव येणार आहे, कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये विल हॅव येतो वर्ब म्हणून. ठीक आहे, आता आता काय घ्यायचं आपल्याला, अदर वर्ड्स घ्यायचं आहे. अदर वर्ड्स इथं काय आहे, वेळ. बघा वेळसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, टाइम घेतो. ठीक आहे, आता टाइमच्या अगोदर पण आपण इथं अ किंवा ॲन वापरलेलं नाहीये, कारण टाइम हा अनकाउंटेबल आहे. बघा आपण अशी वेळ मोजतो का, 1 वेळ, 2 वेळ, 3 वेळ. टाइम मोजण्यासाठी, वेळ मोजण्यासाठी आपल्याला तास हे परिमाण वापरावं लागतं. म्हणजे हे अनकाउंटेबल आहे, आणि अनकाउंटेबल नावाच्या अगोदर आपण अ किंवा ॲन वापरत नाहीये, म्हणून इथं अ किंवा ॲन आलेलं नाहीये टाइमच्या अगोदर. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा, आमच्याकडे वेळ असेल, वी विल हॅव टाइम. ठीक आहे, तुझ्या आता तिसरं एक्झाम्पल बघा, तुझ्याकडे एक कार असेल. इथं कडे असेल असणार आहे वर्ब, तुझ्या म्हणजे तू इथं सब्जेक्ट असणार आहे, एक कार इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे, आता आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. तुझ्या म्हणजे तू इथं सब्जेक्ट असणार आहे. सो आपण घेतला यू, हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब इथं काय आहे, सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येणार आहे कॅटेगरी 2 मध्ये. सो सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथे काय आहे, एक कार. एक कार आहे, तर आपण काय घेणार आहे, अ कार. ठीक आहे, एक कारसाठी आपण काय घेतलं, अ कार घेतलं. कसं वाक्य तयार झालं, तुझ्याकडे एक कार असेल, यू विल हॅव अ कार. ठीक आहे, आता चौथं एक्झाम्पल बघा, त्याला 2 बहिणी असतील. आता या वाक्यामध्ये ला असतील हे असणार आहे वर्ब. त्या म्हणजे कोण, तो इथं असणार आपला सब्जेक्ट, आणि 2 बहिणी इथं असणार आहे अदर वर्ड्स. ठीक आहे, आपण त्या तो साठी काय घेतो इंग्लिशमध्ये, ही घेतो. हा झाला सब्जेक्ट. वर्ब म्हणून काय येणार आहे, विल हॅव येणार आहे. ठीक आहे, कारण फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं वर्ब म्हणून. ठीक आहे, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता अदर वर्ड्स काय, 2 बहिणी. 2 बहिणीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, 2 सिस्टर्स. काय म्हणतो, 2 सिस्टर्स. बघा आता इथं अ किंवा ॲन का आलं नाही, कारण 2 बहिणी म्हणजे हा प्लुरल नाव आहे ना. अ किंवा ॲन कधी येतं बघा, ज्यावेळेस तुमच्या वाक्यात एकटं नाव येतं, सिंग्युलर येतं, त्याच वेळेस आपल्याला अ किंवा ॲन वापरावं लागतं. बघा मी काय सांगतोय,
ज्यावेळेस तुमच्या वाक्यात एकटं नाव येतं ना, एकटं, त्याच वेळेस आपल्याला अ किंवा एन वापरावं लागतं. ज्यावेळेस वाक्यात प्लुरल नाऊन येतं त्यावेळेस आपल्याला अ किंवा एन वापरावं लागत नाही. ठीक आहे. आता हे कसं वाक्य तयार झालं बघा. त्याला 2 बहिणी असतील. ही विल हॅव 2 सिस्टर्स. ठीक आहे. आता 5th एक्झाम्पल बघा. तिच्या जवळ एक मोबाईल असेल. इथं जवळ असेल वर्ब काम करणार आहे. तिच्या म्हणजे ती इथं सब्जेक्ट असणार आहे आणि एक मोबाईल इथं ऑदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. कसं वाक्य तयार होईल बघा. सुरुवातीला आपण घेऊ सब्जेक्ट. तिच्या म्हणजे ती इथं सब्जेक्ट आहे. ती साठी आपण इंग्लिशमध्ये वापरतो सी. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब म्हणून काय येणार आहे इथं विल हॅव येणार आहे, कारण सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं वर्ब म्हणून फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये. ठीक आहे. आता काय राहिलंय ऑदर वर्ड्स राहिलंय. ठीक आहे. ऑदर वर्ड्स इथं काय आहे एक मोबाईल. एक मोबाईल आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो अ मोबाईल. काय म्हणतो अ मोबाईल. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. तिच्याजवळ एक मोबाईल असेल. सी विल हॅव अ मोबाईल. ठीक आहे. आता पुढचे एक्झाम्पल्स बघा. त्यांच्याजवळ 4 पुस्तके असतील. आता या वाक्यामध्ये जवळ असतील हे असणार आहे वर्ब. त्यांच्या म्हणजे ते इथं असणार आहे सब्जेक्ट आणि 4 पुस्तके असणार आहेत अदर वर्ड्स. ठीक आहे. कसं वाक्य तयार होईल. सुरुवातीला आपण घेऊ सब्जेक्ट. सब्जेक्ट त्यांच्या म्हणजे ते इथं सब्जेक्ट आहे. ठीक आहे. आणि ते साठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो दे वापरतो. ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. वर्ब काय येणार आहे विल हॅव. काय येणार आहे विल हॅव, कारण फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं वर्ब म्हणून. ठीक आहे. सब्जेक्ट झाला वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय आहे 4 पुस्तके. 4 पुस्तके म्हणजे आपण इंग्लिशमध्ये काय घेणार 4 बुक्स. काय घेणार 4 बुक्स. बघा इथं पण 4 पुस्तके म्हणजे प्लुरल नाऊन आले ना. ज्यावेळेस नाऊन तुमचं सिंग्युलर असतं त्याच वेळेस आपल्याला अ किंवा एनचा विचार करावा लागतो. ज्यावेळेस तुमचं नाऊन हे प्लुरल असतं तर 4 पुस्तके म्हणजे अनेकासाठी आले म्हणजे हे प्लुरल नाऊन आहे. ठीक आहे. म्हणजे इथं अ किंवा एनचा विचार करायचा नाही. ठीक आहे. कसं वाक्य झालं बघा. त्यांच्याजवळ 4 पुस्तके असतील. दे विल हॅव 4 बुक्स. ठीक आहे. आता 7th एक्झाम्पल बघा. रामला खूप काम असेल. या वाक्यामध्ये ला असेल हे असणार आहे वर्ब. राम इथं असणार आहे सब्जेक्ट. खूप काम काय असणार आहे अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला घेतो सब्जेक्ट. सब्जेक्ट इथं काय राम आहे. तो इथं आपण सब्जेक्ट घेतला. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यायचंय वर्ब घ्यायचे. वर्ब काय येतं फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये विल हॅव येतं सगळ्या सब्जेक्ट सोबत. ठीक आहे. आता हा सब्जेक्ट झाला. हा वर्ब झाला. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचे अदर वर्ड्स. खूप काम म्हणजे काय. आता बघा ह्या वर्डसाठी खूप या शब्दासाठी इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे. काय अ लॉट ऑफ. काय फ्रेज आहे अ लॉट ऑफ. खूप काम. आता काम म्हणजे काय वर्क. काय वर्क. ठीक आहे. आता खूप हा शब्द कसा वापरायचा बघा. खूप काम अ लॉट ऑफ वर्क. खूप वेळ अ लॉट ऑफ टाइम. खूप पुस्तकं अ लॉट ऑफ बुक्स. खूप मोबाईल अ लॉट ऑफ मोबाईल्स. ठीक आहे. हे कसं वापरायचं लक्षात ठेवा. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. राम विल हॅव अ लॉट ऑफ कशासाठी आलं खूप साठी आलं अ लॉट ऑफ वर्क. राम विल हॅव अ लॉट ऑफ वर्क. ठीक आहे. शेवटी फुल स्टॉप. आता 8th एक्झाम्पल बघा. राम आणि श्यामला खूप मित्र असतील. बघा आता या वाक्यामध्ये ला असतील हे वर्ब काम करणार आहे. राम आणि श्याम इथं सब्जेक्ट असणार आहे आणि खूप मित्र इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला आपण घेऊ सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे राम आणि श्याम. राम अँड श्याम हा झाला आपला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब इथं काय येणार आहे विल हॅव. काय येणार आहे विल हॅव, कारण फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं वर्ब म्हणून. ठीक आहे. आता खूप मित्र आताच आपण बघितलं. खूप या शब्दासाठी आपण इंग्लिशमध्ये काय कोणती फ्रेज वापरतो अ लॉट ऑफ. कोणती वापरतो अ लॉट ऑफ. आता मित्र म्हणजे फ्रेंड्स. अनेकाबद्दल बोलतोय ना आपण म्हणजे इथं आपण वापरणार आहे फ्रेंड्स. मित्र अनेक असतील म्हणजे मित्राचं प्लुरल फॉर्म आपल्याला वापरावं लागेल. फ्रेंडचं प्लुरल फॉर्म काय होतो फ्रेंड्स होतो. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा. राम आणि श्यामला खूप मित्र असतील. राम अँड श्याम विल हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स. ठीक आहे. आता 9th एक्झाम्पल बघा. रूम मध्ये 2 फॅन असतील. या वाक्यामध्ये रूम इथं आपला सब्जेक्ट असणार आहे. मध्ये असतील हा असणार आहे वर्ब. 2 फॅन इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे. आता बघा इथं रूम हे कॉमन नाउन आहे. कुठल्याही रूमला आपण रूम म्हणू शकतो म्हणजे ते कॉमन नाउन आहे. ठीक आहे. आणि किती रूम बद्दल बोलतो आपण इथं रूम मध्ये 2 फॅन असतील. एका रूम बद्दल बोलतोय म्हणजे तो सिंगल पण आहे एकटं पण आले. ठीक आहे. आणि रूम हे काउंटेबल पण आहे. मोजू शकतो ना 1 रूम 2 रूम्स 3 रूम्स असं मोजू पण शकतो म्हणजे काउंटेबल पण आहे. म्हणजे इथं आपल्याला अ वापरावं लागणार आहे. ठीक आहे. बघा अ रूम हा झाला आपला सब्जेक्ट.
आता आपल्याला घ्यायचे होप. होप काय येतं फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत काय येतं, विल हॅवच येतं. काय येतं, विल हॅव येतं. आता काय राहिलं, सब्जेक्ट झाला, वर्ब झाला, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स इथे काय, दोन फॅन. दोन फॅन साठी आपण काय घेतो, टू फॅन्स. काय घेतो, टू फॅन्स. ठीक आहे. आता बघा कसं वाक्य तयार झालं, रूम मध्ये दोन फॅन असतील, अ रूम विल हॅव टू फॅन्स. बघा आता हेच वाक्य मी असं पण लिहू शकतो. कसं, द रूम विल हॅव टू फॅन्स. बघा मी तर काय केलं, अच्या ऐवजी द वापरलं. ठीक आहे. आता पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण हा कॉन्सेप्ट बघितलाय अच आणि द चा. ज्यावेळेस आपण अ वापरणार आहे कॉमन नाऊनच्या अगोदर, त्यावेळेस आपण रॅन्डमली कुठल्या तर विषयी बोलत असणार आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आपण द वापरणार आहे तुमच्या कॉमन नाऊनच्या अगोदर, ठीक आहे, त्यावेळेस आपण कुठल्या तरी स्पेसिफिक रूम विषयी बोलत असतो आणि त्याची माहिती बोलणाऱ्याला पण असते आणि ज्याला बोललं जाते, ज्याच्याशी बोललं जाते त्याला सुद्धा असते, असा अर्थ होतो. हे आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये अभ्यासले. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, रूम मध्ये दोन फॅन असतील, रूम विल हॅव टू फॅन्स किंवा द रूम विल हॅव टू फॅन्स. ठीक आहे. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह वाक्य बनवायला शिकायचंय. ठीक आहे. आता अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय किंवा इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय, हा सगळा कॉन्सेप्ट आपण आधी बघितलाय. थोडक्यात आपण शॉर्ट मध्ये बघूया काय असतं. ठीक आहे. आता पहिल्यांदा अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय असतं बघा, अशा वाक्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं. बघा मी काय म्हणतोय, अफर्मेटिव्ह वाक्य म्हणजे काय, अशा वाक्यामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि अशा वाक्यामध्ये नकारार्थी नसतील, नसेल असे नकारार्थी शब्द येत नाही. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल बघा, राम जवळ 1,000 रुपये असतील. या वाक्यामध्ये पण काहीतरी सांगितलंय ना, आणि या वाक्यामध्ये नसतील, नसेल असा नकारार्थी शब्द कुठं आलाय का, नाही आला. म्हणजे हे कसलं वाक्य आहे, अफर्मेटिव्ह आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्य कसं असतं बघा, निगेटिव्ह वाक्यामध्ये पण काहीतरी सांगितलेलं असतं, पण अशा वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला असतो. नसतील, नसेल असा नकारार्थी शब्द आलेला असतो. कशामध्ये, निगेटिव्ह वाक्यामध्ये. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम जवळ 1,000 रुपये नसतील. या पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितले, पण या वाक्यामध्ये नसतील हा नकार दर्शवणारा शब्द आलाय. म्हणजे हे वाक्य कसलं आहे, निगेटिव्ह आहे. कसलं आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह वाक्य म्हणजे काय, इंट्रोगेटिव्ह वाक्य म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न विचारलेला असतो, शेवटी क्वेश्चन मार्क येतो. ठीक आहे. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पण दोन प्रकारचे असतात. पहिला असतो येस नो टाईप, दुसरा असतो डब्ल्यू टाईप. आता येस नो टाईप म्हणजे काय बघा, ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतो तो असतो येस नो टाईप, आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो आपला डब्ल्यू टाईप. ठीक आहे. बघा आता येस नो टाईप पण दोन प्रकारचा असतो, डब्ल्यू टाईप पण दोन प्रकारचा असतो. बघा आता ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय तो असतो येस नो टाईप, आणि अशा प्रश्नामध्ये जर नकारार्थी शब्द आला तर तो असतो येस नो टाईप निगेटिव्ह, आणि जर नकारार्थी शब्द अशा प्रश्नामध्ये नाही आला तर तो असतो येस नो टाईप पॉझिटिव्ह. डब्ल्यू टाईपचं पण तसंच आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही तो असतो डब्ल्यू टाईप, आणि अशा प्रश्नामध्ये जर नकारार्थी शब्द नाही आला तर तो असतो डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह, आणि जर आला तर तो असतो डब्ल्यू टाईप निगेटिव्ह. ठीक आहे. आता ही एक्झाम्पल्स बघा, राम जवळ 1,000 रुपये असतील का. आता हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम जवळ 1,000 रुपये असतील का, देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठं नकारार्थी शब्द आलाय का, नाही आला. म्हणजे हा कोणता प्रश्न आहे, येस नो टाईप. हा कसला आहे, येस नो टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता चौथं एक्झाम्पल बघा, राम जवळ 1,000 रुपये नसतील का. आता हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे. आता राम जवळ 1,000 रुपये नसतील का, या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईपच आहे. पण या प्रश्नामध्ये नसतील हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. कसला आहे, येस नो टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा, राम जवळ कधी 1,000 रुपये असतील. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम जवळ कधी 1,000 रुपये असतील, नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या प्रश्नामध्ये कुठे नकारार्थी शब्द आलाय का, नाही आला. म्हणजे हा डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता सहावं एक्झाम्पल बघा, राम जवळ कधी 1,000 रुपये असतील. राम जवळ कधी 1,000 रुपये असतील या वाक्यामध्ये, सॉरी, या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि या वाक्यामध्ये नसतील हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. कसला आहे, हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, येस नो टाईप पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं, डब्ल्यू टाईप पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं हे इथं क्लिअर झालं असेल. ठीक आहे. आता आपल्याला
अशी वाक्य बनवायला शिकायचे. ठीक आहे. आता ही सगळी वाक्य इंग्लिशमध्ये बनवताना आपल्याला ही सगळी सूत्र माहीत असावी लागतात. ठीक आहे. पण ही सूत्र पाठ करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला काही हिंट्स सांगणार आहे. त्या हिंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ही सूत्र पाठ करावी लागणार नाहीत. ठीक आहे. बघा आता त्या हिंट्स काय आहेत. आता पहिलं, अफर्मेटिव्ह वाक्य तयार करताना, आता अफर्मेटिव्ह वाक्य काय असतं आपण बघितलं. अफर्मेटिव्ह वाक्य तयार करताना तुम्हाला जनरल स्ट्रक्चर वापरावं लागतं. काय वापरावं लागतं? जनरल स्ट्रक्चर. काय आहे जनरल स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. पहिली हिंट काय सांगितली आपण? अफर्मेटिव्ह सूत्र तयार करताना तुम्हाला जनरल स्ट्रक्चरनेच करावं लागतं. ठीक आहे. आता निगेटिव्ह वाक्य तयार करताना बघा, आपण हिंट नंबर 1 सांगितली होती पाठीमागच्या लेक्चरमध्ये. काय सांगितली होती? ज्यावेळेस तुम्हाला वाक्य निगेटिव्ह बनवायचे त्यावेळेस तुम्हाला होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? होपच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. म्हणजे कसं स्ट्रक्चर होईल बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. आणि आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये काय बघितलंय? फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये वर्ब म्हणून काय येतं? विल हॅव येतं ना. काय येतं? विल हॅव येतं. आपण निगेटिव्ह वाक्याची हिंट काय सांगितली? आपल्याला होप नंतर नॉट घ्यावं लागतं. इथं होप म्हणून काय आलंय? विल हॅव आले. इथं विल हॅव नॉट वापरायचं नसतं. इथं आपण काय वापरतो? विलच्या नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला हॅव घ्यावं लागतं. इथं ही गोष्ट लक्षात ठेवायची. कळतंय? काय सांगितलं मी? निगेटिव्ह वाक्याची आपली हिंट काय आहे? आपण होपच्या नंतर नॉट वापरतो. इथं फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये होप म्हणून काय आले? विल हॅव आले. विल हॅवच्या नंतर नॉट घ्यायचं नाहीये, विलच्या नंतर नॉट घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला हॅव वापरावं लागतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता यस नो टाईप. यस नो टाईपची हिंट आपण काय सांगितली होती? वाक्यातलं फक्त वर्ब तुम्हाला बाहेर काढावं लागतं. काय काढावं लागतं? वाक्यातलं तुम्हाला फक्त वर्ब बाहेर काढावं लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. तिथं तुमचा यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. मग यस नो टाईपचं स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा. आपण काढणार आहे वर्ब बाहेर. हे वर्ब आपण बाहेर काढला, राहिलेला पार्ट आपला आहे असा सब्जेक्ट प्लस अदर पार्ट्स किंवा अदर वर्ड्स. ठीक आहे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन आहे ना. ठीक आहे. आता यस नो टाईप निगेटिव्ह कसं होणार आहे? यस नो टाईपची हिंट आपली काय आहे? आपल्याला फक्त वर्ब आपण बाहेर काढणार. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला होपच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि आता हा यस नो टाईप क्वेश्चन असल्यामुळं तुमचं हे जे वर्ब आहे हे बाहेर जाणार आहे आणि येणारं नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. मग कसं स्ट्रक्चर होईल बघा. इथं वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस अदर वर्ड्स. शेवटी क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन आहे ना. ठीक आहे. आता डब्ल्यू टाईप बघा. यस नो टाईप क्वेश्चन आपण कसं तयार करत होतो? वाक्यातलं वर्ब फक्त आपण बाहेर काढायचो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देऊन आपला तिथं क्वेश्चन तयार होता. कसला? यस नो टाईप. ठीक आहे. आता इथं बघा, डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला वर्ब हे तर बाहेर काढावंच लागतं. बघा मी काय म्हणतोय. यस नो टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्ही काय करता? वर्ब हे सुरुवातीला सब्जेक्टच्या अगोदर घेता, शेवटी क्वेश्चन मार्क देता, तिथे तुमचा यस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. ठीक आहे. डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला काय करावं लागतं? वर्ब तर बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. मग स्ट्रक्चर कसं तयार होईल डब्ल्यूच वर्डचं? डब्ल्यूच क्वेश्चनचं डब्ल्यूएच वर्ड प्लस वर्ब आपण बाहेर काढणार प्लस सब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता डब्ल्यू टाईप निगेटिव्ह बघा, आपण काय सांगितलं वरती? तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला होपच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि आपण क्वेश्चनची हिंट काय बघितली? डब्ल्यू टाईपची हिंट काय बघितली? आपल्याला होप तर बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर डब्ल्यू वर्ड घ्यावा लागतो. म्हणजे हिथं आपलं जे वर्ब आहे हे वर्ब जाणार आहे बाहेर आणि येणारं नॉट हे तुमचं मग सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. ठीक आहे. कसं स्ट्रक्चर होईल डब्ल्यू टाईपचं बघा. इथं आता डब्ल्यूएच वर्ड प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता बघा, इथं यस नो टाईप करताना किंवा डब्ल्यू टाईप क्वेश्चन बनवताना आपण हिंट काय वापरतो? आपण वर्ब हे बाहेर काढतो. ठीक आहे. आता आपलं वर्ब काय आहे? विल हॅव हे वर्ब आहे. हे सगळं वर्ब बाहेर जाणार नाहीये. इथं फक्त पहिला विल तेवढा आपण बाहेर घेणार आहे. लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? विल हॅव हे वर्ब आहे ना फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये. हे सगळं विल हॅव संपूर्ण वर्ब हे बाहेर जाणार नाहीये, फक्त आपण विल बाहेर घेऊन जाणार आहे. ठीक आहे. आता ते कसं होणार आहे एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. ठीक आहे. आता पहिले एक्झाम्पल बघा. राम जवळ 1000 रुपये असतील. आता या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय.
या वाक्यामध्ये काहीतरी सांगितले, म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. ठीक आहे, कुठंही नकारार्थी शब्द आलेला नाहीये, म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. आपण काय सांगितलं, अफर्मेटिव्ह वाक्य आपण आपल्या जनरल स्ट्रक्चरने बनवणार. ठीक आहे, आता जनरल स्ट्रक्चर काय आपलं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स आहे. ठीक आहे, बघा या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, राम, आणि जवळ असतील हे वर्ब असणार आहे. ठीक आहे, 1000 रुपये इथं अदर वर्ड्स असणार आहे. ठीक आहे, बघा आता सब्जेक्ट सुरुवातीला घेऊ आपण. सब्जेक्ट इथं काय, राम, तो इथं घेतला आपण राम, हा झाला सब्जेक्ट. आता घ्यायचा आपल्याला वर्ब. ठीक आहे, आता वर्ब काय येतं, फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत विल हॅव येतं. काय येतं, विल हॅव येतं. ठीक आहे, आता सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता आपल्याला घ्यायचंय अदर वर्ड्स घ्यायचंय. अदर वर्ड्स इथं काय आहे, 1000 रुपये. 1000 रुपयाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, 1000 रुपीज. काय म्हणतो, 1000 रुपीज. रुपीज स्पेलिंग लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं बघा, राम जवळ 1000 रुपये असतील, राम विल हॅव 1000 रुपीज. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, राम जवळ 1000 रुपये नसतील. आता या पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितले, पण या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द आलाय, कोणता, नसतील, म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि निगेटिव्ह सेंटेन्स हिंट आपण काय सांगितली होती, आपण वर्बच्या नंतर नॉट घेतो. इथं वर्ब म्हणून काय घेतलंय आपण, विल हॅव घेतलंय. आपण आताच सांगितलं की विल हॅव हे वर्ब जरी असलं तरी आपण विल हॅवच्या नंतर नॉट घेत नाहीये. विलच्या नंतर आपल्याला नॉट घ्यावं लागतं, त्याच्यानंतर आपल्याला हॅव घ्यावं लागतं. मग हे वाक्य असं होईल, कसं, राम विल हॅव, सॉरी, राम विल not have 1000 रुपीज. ठीक आहे, कसं वाक्य तयार झालं, राम जवळ 1000 रुपये नसतील, राम विल नॉट हॅव 1000 रुपीज. ठीक आहे, आता तिसरं एक्झाम्पल बघा, राम जवळ 1000 रुपये असतील का, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय, हा प्रश्न आहे. ठीक आहे, राम जवळ 1000 रुपये असतील का, या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, देऊ शकतोय, म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे, आणि येस नो टाईपचे आपण हिंट काय सांगितलंय, वाक्यातलं वर्ब तेवढं आपण बाहेर काढतो. ठीक आहे, आणि आपण आता सांगितलं की वाक्यामध्ये फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये विल हॅव हे वर्ब म्हणून येतं, पण विल हॅव आपण आहे असं बाहेर काढत नाहीये, फक्त विल बाहेर जातं. ठीक आहे, मग हा क्वेश्चन असा तयार होईल, कसा, विल हा बाहेर निघणार, विल राम, बाकीचा पार्ट आहे असा, विल राम have 1000 रुपीज. ठीक आहे, शेवटी क्वेश्चन मार्क, हा क्वेश्चन आहे ना. ठीक आहे, कसं क्वेश्चन तयार झालं बघा, राम जवळ 1000 रुपये असतील का, विल राम हॅव 1000 रुपीज. ठीक आहे, आता चौथं एक्झाम्पल बघा, राम जवळ 1000 रुपये नसतील का. आता हा देखील प्रश्न शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, देऊ शकतोय. ठीक आहे, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे, बघा आता येस नो टाईपची हिंट काय आपली, आपण काय करतो, वाक्यातलं वर्ब हे बाहेर काढतो. पण आता राम जवळ 1000 रुपये नसतील का, या वाक्यात नसतील हा शब्द आला, म्हणजे हा येस नो टाईप निगेटिव्ह आहे. आणि आपण काय सांगितले, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचं असो, तुम्हाला कसं करावं लागतं, वर्बच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. पण हा क्वेश्चन असल्यामुळं आपलं जे हे वर्ब आहे हे जाणार आहे बाहेर, म्हणजे तुमचं येणारं नॉट हे येणार आहे सब्जेक्टच्या नंतर. इथं सब्जेक्ट राम आहे. कसा क्वेश्चन तयार होईल बघा, हा विल राम नॉट हॅव 1000 रुपीज. असा क्वेश्चन तयार झाला, राम जवळ 1000 रुपये नसतील का, विल राम नॉट हॅव 1000 रुपीज. ठीक आहे, आता पाचवं एक्झाम्पल बघा, राम जवळ कधी 1000 रुपये असतील. काय क्वेश्चन आहे, राम जवळ कधी 1000 रुपये असतील. ठीक आहे, आता हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, राम जवळ कधी 1000 रुपये असतील, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे, आणि डब्ल्यू टाईपची हिंट आपण काय सांगितलंय, तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन तयार करताना काय करावं लागतं, वाक्यातलं वर्ब बाहेर काढावं लागतं, शेवटी क्वेश्चन मार्क देऊन तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. पण डब्ल्यू टाईप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला वर्ब तर बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय आलाय, कधी. बघा डब्ल्यूच वर्डची लिस्ट मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर्समध्ये दिले, ती तुम्हाला डब्ल्यूच वर्ड सगळे पाठ असायलाच पाहिजे. ठीक आहे, ओके. आता इथं कधी हा डब्ल्यूच वर्ड आलाय,
सो आपण घेणार आहे डब्ल्यूएच वर्ड सुरुवातीला. कधीसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, व्हेन घेतो. ठीक आहे. आता आपल्याला काय घ्यावं लागेल, वर्ब घ्यावं लागेल, कारण डब्ल्यूएच वर्ड आपण बाहेर काढतो त्याच्यानंतर आपल्याला वर्ब घेतो. वर्ब म्हणून काय घेणार आहे, इथं आपण विल घेणार आहे. ठीक आहे. व्हेन विल, राहिलेला पार्ट आपला आहे असा. व्हेन विल राम हॅव 1,000 रुपीज. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. असा क्वेश्चन तयार झाला आपला. राम जवळ कधी 1,000 रुपये असतील. व्हेन विल राम हॅव 1,000 रुपीज. ठीक आहे. आता 6वं एक्झाम्पल बघा. राम जवळ कधी 1,000 रुपये नसतील. हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का. राम जवळ कधी 1,000 रुपये नसतील, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आता आपण काय सांगितलंय, डब्ल्यू टाईप क्वेश्चन आपण कसं करतो, वाक्यातला वर्ब हे तर आपल्याला बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय आहे, कधी आहे. कधी हा डब्ल्यूच वर्ड आला इथं. ठीक आहे. या प्रश्नामध्ये इथं नसतील हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यूच टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. बघा आता आपण काय सांगितलंय, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असो, तुम्हाला काय करावं लागतं, वर्बच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. पण हा क्वेश्चन असल्यामुळे तुमचं वर्ब हे बाहेर जाणार आहे आणि येणार नॉट हे तुमचं सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. सब्जेक्ट इथं राम आहे. ठीक आहे. कसं होईल बघा, इथं डब्ल्यू टाईप मध्ये आपण काय करतो, डब्ल्यूच वर्ड सुरुवातीला घेतो. इथं कधी हा डब्ल्यूच वर्ड आलाय, सो इथं कधीसाठी आपण काय घेणार आहे, पेन घेणार आहे. ठीक आहे. आपल्याला नंतर काय घ्यावं लागतं, वर्ब घ्यावं लागतं. परत आपण काय घेतो, विल घेतो. पेन विल. आता आपण काय घेणार आहे, राम. आता इथं बघा, हा क्वेश्चन निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला सब्जेक्ट नंतर नॉट घ्यावं लागणार आहे. पेन विल राम नॉट हॅव 1,000 रुपीज. शेवटी क्वेश्चन मार्क. कसा क्वेश्चन तयार झाला बघा हा. राम जवळ कधी 1,000 रुपये नसतील. व्हेन विल राम नॉट हॅव 1,000 रुपीज. ठीक आहे. आता आपल्याला अशाच काही वाक्यांचा करायचा आहे सराव. ठीक आहे. आता ही एक्झाम्पल बघा. पहिले एक्झाम्पल बघा. आईला उद्या सुट्टी असेल. आता या वाक्यामध्ये काहीतरी सांगितलंय ना, आईला उद्या सुट्टी असेल. या वाक्यामध्ये काहीतरी सांगितले, म्हणजे हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे. आणि अफर्मेटिव्ह वाक्य आपण कोणत्या स्ट्रक्चरने बनवतो, जनरल स्ट्रक्चरने. काय आहे जनरल स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे. बघा आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, या वाक्यामध्ये ला असेल, हे वर्ब काम करणार आहे. आई इथं सब्जेक्ट असणार आहे. उद्या सुट्टी हे अदर वर्ड्स मध्ये येणार आहे. ठीक आहे. बघा आता आपण सुरुवातीला काय घेतो, सब्जेक्ट घेतो. सब्जेक्ट इथं काय असणार आहे, मदर. काय असणार आहे, मदर. हा झाला सब्जेक्ट. आता घ्यायचं आपल्याला वर्ब. बघा आता वर्ब म्हणून काय येणार आहे, इथं विल हॅव येणार आहे, कारण फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण विल हॅव वापरतो वर्ब म्हणून. ठीक आहे. सब्जेक्ट झाला, वर्ब झाला. आता काय राहिलंय, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय येतं, उद्या सुट्टी. ठीक आहे. इथं आपल्याला सुट्टी अगोदर घ्यावं लागेल, विल हॅव. सुट्टीसाठी आपण काय घेणार आहे, अ हॉलिडे. उद्यासाठी टुमारो. इथं आपण टुमारो हे शेवटी घेतलं अदर पार्ट्स मध्ये. का बघा, ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये ठिकाण असेल, टाइम असेल किंवा इतर माहिती सांगणारे जर शब्द आले तर ते आपण वाक्याच्या शेवटी घेतो. उद्या म्हणजे वेळेचा संदर्भ देणारा शब्द आलाय ना, म्हणजे तो आपण टुमारो शेवटी घेतला. ठीक आहे. आणि सुट्टीसाठी तर आपण काय वापरलं, हॉलिडे वापरलं. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण अ वापरलं, कारण हॉलिडे म्हणजे काय, कॉमन नाउन आहे. ते वाक्यात एकटं पण आले, एका सुट्टीबद्दल बोलतोय ना, आणि ते काउंटेबल पण आहे. 1 सुट्टी, 2 सुट्टी, 3 सुट्टी आपण असं काउंट करू शकतोय, म्हणजे ते काउंटेबल पण आहे. म्हणून इथं आपण हॉलिडे या कॉमन नाउनच्या अगोदर आपण अ वापरले. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा, मदर सॉरी आईला उद्या सुट्टी असेल. मदर विल हॅव अ हॉलिडे टुमारो. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा. आईला उद्या सुट्टी नसेल. आता या पण वाक्यामध्ये काहीतरी सांगितले, पण इथं नसेल हा नकारार्थी शब्द आलाय, म्हणजे हे निगेटिव्ह वाक्य आहे. आणि निगेटिव्ह वाक्याची हिंट आपण काय सांगितले, वाक्य निगेटिव्ह करताना तुम्हाला काय करावं लागतं, वर्बच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. आणि आपण आताच बघितलं की फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये विल हॅव हे वर्ब काम करतं, पण निगेटिव्ह करताना आपण विल नंतर नॉट घेतो, त्याच्यानंतर आपण हॅव घेतो. ठीक आहे. म्हणजे विल हॅवच्या मध्ये आपण नॉट घेतो. ठीक आहे. मग हे वाक्य असं तयार होईल. कसं, मदर विल नॉट हॅव
अ हॉलिडे टुमॉरो. ठीक आहे. कसं वाक्य तयार झालं बघा हे. आईला उद्या सुट्टी नसेल, मदर विल नॉट हॅव अ हॉलिडे टुमॉरो. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा. आईला उद्या सुट्टी असेल का? हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क पण आलाय. ठीक आहे. आता आईला उद्या सुट्टी असेल का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. आणि येस नो टाईपची हिंट आपण काय सांगितले, वाक्यातला वर्ब फक्त आपण बाहेर काढतो. आणि आपण आता सांगितलंय की विल हॅव हे पूर्ण वर्ब आपण बाहेर काढत नाही, फक्त विल हॅव मधलं विल पहिला वर्ड आपण थोडा बाहेर काढतो, बाकीचा पार्ट आपण आहे असा घेणार. बघा कसं होईल वाक्य, कसा क्वेश्चन होईल. विल मदर हॅव अ हॉलिडे टुमॉरो. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कसा क्वेश्चन तयार झाला, आईला उद्या सुट्टी असेल का, विल मदर हॅव अ हॉलिडे टुमॉरो. ठीक आहे. आता चौथे एक्झाम्पल बघा. आईला उद्या सुट्टी नसेल का, हा देखील क्वेश्चन आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे. आता आईला उद्या सुट्टी नसेल का या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? देऊ शकतोय. म्हणजे हा येस नो टाईप आहे. ठीक आहे. आणि येस नो टाईपची हिंट काय आहे, आपण वाक्यातलं वर्ब हे सब्जेक्टच्या अगोदर घेतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतो. ठीक आहे. आता बघा या प्रश्नामध्ये नसेल हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे इथं आपल्याला नॉट सुद्धा घ्यावं लागणार आहे. आणि आपण काय सांगितलंय, तुमचं वाक्य निगेटिव्ह करायचं असतो किंवा तुमचा क्वेश्चन निगेटिव्ह करायचा असतो, तुम्हाला फोपच्या नंतरच नॉट घ्यावं लागतं. ठीक आहे. पण हा क्वेश्चन असल्यामुळं आपलं जे वर्ब आहे हे वर्ब जाणार आहे आपलं बाहेर आपल्या हिंटनुसार. ठीक आहे. म्हणजे तुमचं येणारं नॉट हे कुठे येणार आहे, सब्जेक्टच्या नंतर. तर मदर सब्जेक्ट आहे ना. ठीक आहे. मग हा क्वेश्चन कसा होईल बघा. विल मदर नॉट हॅव अ हॉलिडे टुमॉरो. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. कसा क्वेश्चन तयार झाला, आईला उद्या सुट्टी नसेल का, विल मदर नॉट हॅव अ हॉलिडे टुमॉरो. ठीक आहे. आता पाचवं एक्झाम्पल बघा. आईला उद्या सुट्टी का असेल. आता हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आला. ठीक आहे. आईला उद्या सुट्टी का असेल या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का? नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. आणि डब्ल्यू टाईपची हिंट आपण काय सांगितलंय, ज्यावेळेस तुमचा क्वेश्चन येस नो टाईप असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, फक्त वर्ब बाहेर काढायला लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला लागतो. तिथं तुमचा येस नो टाईप क्वेश्चन तयार होतो. पण हा आहे डब्ल्यू टाईप. डब्ल्यू टाईप क्वेश्चन आपण कसं तयार करतो, वाक्यातलं वर्ब हे आपल्याला बाहेर काढावंच लागतं, पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यूच वर्ड घ्यावा लागतो. आता इथं डब्ल्यूच वर्ड काय आहे, का आलाय. का साठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, पाय घेतो. काय घेतो, पाय घेतो. हा जरा आपला डब्ल्यूच वर्ड. आता आपल्याला त्यानंतर फब घ्यावं लागेल बाहेर. इथं काय येणार आहे, विल येणार आहे बाहेर. ठीक आहे. फाय विल मदर, राहिलेला पार्ट आपला आहे असा. फाय विल मदर हॅव अ हॉलिडे टुमॉरो. शेवटी क्वेश्चन मार्क. असा क्वेश्चन तयार झाला बघा. आईला उद्या सुट्टी का असेल, फाय विल मदर हॅव अ हॉलिडे टुमॉरो. ठीक आहे. तर सहावं एक्झाम्पल बघा. आईला उद्या सुट्टी का नसेल. आता हा प्रश्न आहे, शेवटी क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, आईला उद्या सुट्टी का नसेल. नाही देऊ शकत. म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे. ठीक आहे. आणि डब्ल्यू टाईप क्वेश्चन कसं तयार करतो आपण, वर्ब हे बाहेर काढतो पण त्याच्या पण अगोदर आपल्याला डब्ल्यू वर्ड घ्यावा लागतो. ठीक आहे. पण या प्रश्नामध्ये बघा नसेल हा नकार दर्शवणारा शब्द आलाय, म्हणजे हा डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. आणि आपण काय सांगितलंय, आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचं असो किंवा क्वेश्चन निगेटिव्ह करायचं असो, आपल्याला काय करावं लागतं, वर्बच्या नंतर नॉट घ्यावं लागतं. पण आपला हा क्वेश्चन असल्यामुळं आपलं वर्ब हे बाहेर जाणार आहे आणि येणार तुमचं नॉट हे तुमच्या सब्जेक्टच्या नंतर येणार आहे. क्वेश्चन कसा होईल बघा. वाय हा झाला आपला डब्ल्यूच वर्ड, कारण इथं का हा डब्ल्यूच वर्ड आलाय. ठीक आहे. डब्ल्यूच वर्ड घेतला आपण, घेणार आहे नंतर वर्ब घेणार आहे. फाय विल मदर. आता इथं आपल्याला नॉट घ्यावा लागेल कारण हा आपला डब्ल्यू टाईप निगेटिव्ह आहे. ठीक आहे. फाय विल मदर नॉट, पहिला पार्ट आहे असा. फाय विल मदर नॉट हॅव अ हॉलिडे टुमॉरो. शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता सातवं एक्झाम्पल बघा. सातवं एक्झाम्पल खूप इंटरेस्टिंग आहे. काय एक्झाम्पल आहे, कोणाला उद्या सुट्टी असेल. काय एक्झाम्पल आहे,
कोणाला उद्या सुट्टी असेल. बघा आता पहिलं वाक्य बघा, पहिलं वाक्य काय आहे, पहिलं वाक्य काय आहे, आईला उद्या सुट्टी असेल. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, आईचं सब्जेक्ट आहे, बरोबर ना. आता 7वं एक्झाम्पल बघा, कोणाला उद्या सुट्टी असेल. इथं ला असेल हे तर व्हर्बच असणार आहे, ठीक आहे. इथं सब्जेक्टच मिसिंग आहे ना, या वाक्यामध्ये, या प्रश्नामध्ये सब्जेक्टच मिसिंग आहे, सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारलाय. बघा अशा केसमध्ये, कोणत्या केसमध्ये, अशा प्रश्नामध्ये जिथं सब्जेक्टच मिसिंग असतो आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारला असतो, तिथं आपल्याला अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरच फॉलो करावं लागतं. कसं बघा, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स आहे, ठीक आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स, ठीक आहे. आता अशा केसमध्ये आपण सब्जेक्टच्या ऐवजी काय करतो, डब्ल्यूएच वर्ड घेतो. काय घेतो, डब्ल्यूएच वर्ड घेतो आणि मग तिथं तुमचं वर्ब येतं त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर अदर वर्ड्स येतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क, कारण हा क्वेश्चन आहे ना, म्हणून तर क्वेश्चन मार्क आहे ना, ठीक आहे. हे कसं सूत्र तयार झालं बघा, डब्ल्यूएच वर्ड प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स, ठीक आहे. आणि हे सूत्र आपण कधी वापरतो, हे स्ट्रक्चर आपण कधी वापरणार आहे, ज्यावेळेस तुमच्या वाक्यात सब्जेक्ट मिसिंग असेल आणि सब्जेक्ट बद्दलच प्रश्न विचारला असेल, ठीक आहे. आता आपण हे हा क्वेश्चन तयार करू, ठीक आहे. आता डब्ल्यूएच वर्ड काय आहे, इथं ला असेल हे वर्ब आले ना, कोणा म्हणजे कोण, कोणसाठी आपण इंग्लिशमध्ये काय घेतो, हू घेतो, ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट. आता आपल्याला घ्यायचे वर्ब. वर्ब काय येतं, फ्युचर कॅटेगरी 2 मध्ये सगळ्यासोबत विल हॅव येतं, ठीक आहे. हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब, ठीक आहे. आता काय राहिलं, अदर वर्ड्स. अदर वर्ड्स काय आहे, उद्या सुट्टी. राहिलेला पार्ट आपला आहे असा, हू विल हॅव अ हॉलिडे टुमॉरो, शेवटी क्वेश्चन मार्क, ठीक आहे. कसा क्वेश्चन तयार झाला बघा, हा कोणाला उद्या सुट्टी असेल, हू विल हॅव अ हॉलिडे टुमॉरो, ठीक आहे. आता हा तुमचा आहे होमवर्क. इथं अफर्मेटिव्ह वाक्य मी बनवून दिलेली आहेत. आता इथं 5वं एक्झाम्पल बघा, त्यांना उद्या कोणते काम असेल. आता इथं हा डब्ल्यू टाईप क्वेश्चन आहे ना, बघा त्यांना उद्या कोणते काम असेल, या प्रश्नाचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये देऊ शकतोय का, नाही देऊ शकत, म्हणजे हा डब्ल्यू टाईप आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये डब्ल्यू कुठला आलाय, कोणते, कोणत्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो, विच वापरतो, ठीक आहे. विच हा डब्ल्यूएच वर्ड असा आहे, त्याच्यासोबत तो नामाला घेऊन येतो. आता बघा कोणते काम, कोणते काम म्हणजे काय, विच वर्क. विच हा डब्ल्यूएच वर्ड असा आहे, त्याच्यासोबत तो नामाला घेऊनच येतो, ठीक आहे. असे 2-3 डब्ल्यूएच वर्ड्स आहेत जे बाहेर येताना त्यांच्यासोबत नाम घेऊन येतात. कोणते कोणते आहेत, विच आपण बघितला, हाऊ मेनी एक आहे, हाऊ मच एक आहे, हाऊ मेनी बुक्स, हाऊ मच वॉटर. ज्यावेळेस ते डब्ल्यूएच वर्ड्स काम करतात त्यावेळेस ते नामाला घेऊन बाहेर येतात. वाक्यात जे नाम आले ना ते नामाला घेऊन बाहेर येतात, ठीक आहे. ओके, आता ही 7 आणि 7 14 वाक्य तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, ठीक आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण तिन्ही काळ, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर आणि त्याच्या कॅटेगरी ह्या डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्हाला आता काय करायचे, प्रत्येक कॅटेगरीचं 2 वाक्य घ्यायची, त्याचं अफर्मेटिव्ह बनवायचं, निगेटिव्ह बनवायचं, एस बनवायचं, डब्ल्यू बनवायचं. तुम्हाला आता जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिससाठी देणं आवश्यक आहे, ठीक आहे. ठीक आहे, थांबूया इथं, भेटूया आपण लेक्चर नंबर 9 मध्ये. कीप लर्निंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ लेक्चर्स जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यापर्यंत शेअर करून या मिशनमध्ये सहभागी व्हा. थँक्यू.